नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो, पिहू, मालिनी आणि विक्रम हे तिघंजणं मिळून पूजेची सगळी तयारी करत असतात. तर आता विक्रम पूजेचं साहित्य घेऊन आलेला असतो आणि आता लगेचच विक्रम म्हणत असतो, वा वा वा, काय मस्त शिऱ्याचा वास येतो प्रसादाच्या, खूप छान चविष्ट. त्याबरोबर लगेचच आता पुढे ते म्हणतात की आम्हाला जरा मिळेल का. त्यावर पिहू म्हणत असते, मामा मी मगापासून एवढा कंट्रोल करते आणि तुला शिरा हवाय. त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणते, बघ ना पिहू. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, अगं पण. त्यावर मालिनी काकू म्हणते, पण नाही, काही नाही, सगळ्यांना मिळणार, शिरा मिळणार, पण पूजेच्या नंतर. त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका म्हणायला लागतात की बरं ठीक आहे बाबा, आम्हाला नका देऊ शिरा, बरं आपण मग चोरू शकतो ना शिरा. त्याबरोबर पिहू म्हणते, हो मग मामीचे फटके पडू शकतात ना आपल्याला. त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणते, बघितलं, एवढ्याशा पिहूला कळतंय पण तुम्ही काहीतरी बोलताय. त्यानंतर लगेचच विक्रम काका म्हणतात की बरोबर ठीक आहे. त्यावर मालिनी काकू म्हणतात, पूजेचं सगळं साहित्य आणलं आहे ना तुम्ही. विक्रम काका म्हणतात की हो, सगळं पूजेचं साहित्य मी आणलं आहे, शेवटी मी आहे तरी कोण. त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो माहिती आहे, हो माहिती आहे, तुम्ही कोण आहात ते मला माहिती आहे. आता एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही कोण आहात ते ना मला पाठ झालेला आहे. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, नक्की तू माझं कौतुक करतेस की मला टोमणे मारतेस. त्यावर लगेचच आता पिहू म्हणते, मामा कळतंय तर कशाला विचारतोयस. त्याबरोबर लगेचच आता इथे पिहूला मामी म्हणायला लागते, बघितलं आपली पिहू आता किती हुशार झाली. तर विक्रम काका म्हणायला लागतात, हो एकदम मिथूनसारखी झाली, शब्दात पकडते माणसाला. मग ते दोघंही हसतात. त्यानंतर आता लगेचच इथे पुढे म्हणायला लागतात बाबा की खिचडी बनवली आहे का गुरुजींसाठी. नाही म्हणजे गुरुजींना खिचडी. त्याबरोबर मालिनी म्हणते, हो बनवली आहे, गुरुजींसाठी खिचडी बनवली. त्याबरोबर लगेचच आता विक्रम म्हणायला लागतो की मग ती तरी द्या किमान आम्हाला चव करायला. मालिनी काकू म्हणत असतात, मिळणार हो, तुम्हाला सगळं मिळणार, पण त्या अगोदर आपल्याला आज यांना सांगायला तर हवं ना. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, काय खिचडी खायला या. अरे मग त्यात काय एवढं, ए जीवा आहे पार्थ. त्याबरोबर लगेचच आता पिहू त्याला म्हणते, मामा मामा थांब, अरे खिचडी खायला या हे सांगायचंय, असं नाही म्हणत आहे मामी. आज ते पूजेला बसणार आहेत ना, म्हणजे पार्थ दादा, काव्या वहिनी, नंदिनी वहिनी आणि जीवा दादा. मग त्या वहिनी लोकींना आपण हे सांगितलंय कुठे. त्याबरोबर लगेचच विक्रम म्हणतो, ओ अच्छा, वहिनी लोकींना सांगायचं आहे का, त्यांना माहीत नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका म्हणतात की ठीक आहे, मग सांगूया वहिनी लोकींना, चला जाऊया आपण सगळे. त्याबरोबर लगेचच आता पिहू म्हणते, हो चला. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अहो थांबा, सगळे कुठे, ऐका, पूजा ऐन वेळी ठरली की नाही आपली, मग आता अजून कुठे आपण वेळ वाया घालवायचा आहे त्यांना सांगायला जोडीने जायला. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, पूजेला जोडीने नाही बसत होत ना, मग किमान हे एक काम तरी जोडीने करूया ना. मालिनी काकू म्हणतात, एवढी वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला, पण जोडीने पूजेला बसण्याची हौस काही तुमची फिटत नाही. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, मग काय गं. त्याबरोबर लगेचच पिहू त्या दोघांना हसते. विक्रम काका म्हणतात, मग काय करायचं आहे. त्यावर मालिनी काकू सांगतात की आपण एक काम करू, मी पार्थ आणि काव्याची बोलते, तुम्ही जीवा आणि नंदिनीकडे जाऊन त्यांना सांगा, ठीक आहे. त्याबरोबर लगेचच ते तिकडनं निघतात. तर आता दुसरीकडे नंदिनी ही ॲडव्होकेट राजेंबरोबर बोलत असते. ती त्यांना म्हणत असते की हो हो हो, तुम्ही सांगितलेले सगळे कागदपत्र घेऊन आम्ही वेळेवर पोहोचू. हो हो चालेल. आणि मग ती फोन कट करते. जीवाला आठवत असतं, नंदिनी त्याला म्हणाली होती की जीवा, ह्या पेपर्सवर सह्या करा आणि एकदाच मला मोकळं करा. त्याबरोबर जीवा आता नंदिनीकडे बघत असतो. नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा आपल्याला दुपारी जायचं आहे, उगाच उशीर व्हायला नको. जीवा म्हणत असतो, नंदिनी खरंच तुला असं वाटतंय उशीर होतोय म्हणून. त्यावर नंदिनी म्हणत असते, हा प्रश्न तुम्ही मला विचारताय की स्वतःच्याच मनाला विचारताय. तसंही तुम्हाला तर डिवोर्स घ्यायचाच होता, उलट तुम्हाला तर मी अडकवून ठेवलं होतं आणि आता तुम्ही मोकळे होत आहे. असो, ते काही असलं तरी आपल्याला जायचं आहे कोर्टात. कसं जायचं आहे आपण, म्हणजे कारने जाऊया की बाईकने जाऊया. त्याबरोबर आता त्या ठिकाणी विक्रम काका अचानक दार उघडून
भयानकपणे प्रकट झालेले असतात. आता विक्रम काकांकडे बघून इकडे नंदिनी आणि जीवा बघतच राहतात. विक्रम काका म्हणतात, सॉरी खरंच सॉरी. खरं तर न्यूली मॅरिड कपलच्या रूममध्ये असं जायचं नसतं, बट काय करणार, तुमच्या आईने मला पाठवलं आणि त्यामुळे मला सकाळ सकाळ तुमच्या खोलीमध्ये यावं लागलं. बाय द वे, तुम्ही दोघं कुठे बाहेर निघालाय का? त्यावर आता जीवा आणि नंदिनी काहीच उत्तर देत नाही. मग विक्रम काका म्हणतात की तुमच्या आईने मला तुम्हाला निरोप द्यायला पाठवलं आहे की आज सकाळी तुम्ही कुठेही बाहेर वगैरे जायचं नाही आहे, घरीच थांबायचं आहे. त्याबरोबर आता जीवा आणि नंदिनीला कळत नाही की का घरीच थांबायचं आहे. मग ते दोघंही विचारतात की असं का? तर दुसरीकडे मालिनी काकू पार्थ काव्याला सांगत असतात की आज आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आम्ही ठेवलेली आहे. आता हे ऐकून पार्थ चिडतो. पार्थ आईला म्हणतो, काय सत्यनारायणाची पूजा? आणि आई तू हे मला आत्ता सांगतेस? अगं काही महत्त्वाची कामं वगैरे असू शकतात. आई तू हे जे ठरवलं आहेस ना ते मला अजिबातच आवडलेलं नाही आहे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात की अरे पार्थ, पण मी तुम्हाला रोज सांगते का अचानक उठून असं काहीतरी करा म्हणून? मी रोज रोज तुमची कामं बिघडवते का? मी रोज येऊन तुला काहीतरी काम सांगते का की तू असं बोलतोयस मला? त्याबरोबर मालिनी काकूंना काव्य समजावत म्हणते, काकू ऐका ना, त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. त्यांची काही महत्त्वाची कामं असू शकतात, ऑफिसमध्ये महत्त्वाचे अपॉइंटमेंट असू शकतात ना. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अगं हो मग काव्या, मला कुठे नाही कळत आहे, मी हो म्हणतेच की, पण एखाद्या दिवशी चांगल्या कामासाठी एखादं महत्त्वाचं काम दुपारवर पोस्टपोन केलं तर चालत नाही का? आणि एवढं काहीच महत्त्वाचं काम आहे रे तुझं ऑफिसमध्ये. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो की आई त्यावर काव्या म्हणते, जाऊ देत ना काकू. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू काव्याला विचारतात, मी तुलाही विचारलं होतं ना गं की तुला काही काम आहे का दुपारी सकाळी म्हणून, क्लास वगैरे काही आहे का? त्यावर काव्य म्हणते, तुम्ही क्लास विचारलात म्हणून मी नाही म्हटलं. त्यावर मालिनी काकू म्हणतात, मग तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे का एकत्र? पार्थ, तुम्हाला जोडीने बाहेर जायचं आहे का? त्यावर पार्थ नकार देतो. त्यावर मग आई म्हणते, पूजेला बसायला काय हरकत आहे? आज तुम्हाला दोघांनाही पूजेला बसायचं आहे तर बसायचं आहे. आणि हे साठे गुरुजींनी सांगितलं. तर इकडे बाबा जीवानंदिनीला समजावत असतात की हे बघा, साठे गुरुजींनी सांगितलंय की पूजा घालायची, त्यामुळे मालिनीने ठरवलंय की पूजा घालायची. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, अरे असं अचानक कोणी कसं सांगू शकतं की पूजा घालायची आहे म्हणून, आणि कसं आपण ठरवणार की पूजा करायची आहे म्हणून? त्यावर विक्रम काका त्याला सांगतात, काय आहे ना जीवा, आपल्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टी तुझी आईच ठरवते आणि तिने ठरवलंय तर तिने ठरवलंय, ते सुद्धा तिला गुरुजींनी सांगितलंय म्हणून, आणि गुरुजींनी सांगितलंय म्हणजे ती आता काही ही पूजा टाळू शकत नाही. त्यावर आता नंदिनी विचारते, काय ही पूजा गुरुजींनी करायला सांगितली आहे? त्याबरोबर बाबा म्हणतात, हो रात्री. मग लगेचच आता नंदिनीला आठवायला लागतं, गुरुजींनी नंदिनीला सांगितलं होतं, तूही याच्यात अडकू नको आणि त्यालाही अडकवू नको, तूही मोकळी हो आणि त्यालाही मोकळं कर. त्याबरोबर मात्र आता नंदिनीला प्रश्न पडतो, नक्की गुरुजींच्या मनात आहे तरी काय? म्हणजे मला काय बोलले होते आणि हे सगळं काय? त्याबरोबर आता मात्र विक्रम काका नंदिनीला म्हणतात, नंदिनी काय झालं? नंदिनी म्हणते, काही नाही बाबा. आणि मग लगेचच आता नंदिनी ही तिच्या विचारात मग्न झालेली असते. तिला सुचत नसतं की गुरुजींनी असं का बरं केलं असेल. तर आता विक्रम काका हे म्हणायला लागतात की हे बघा, तुमच्या आईने एवढं ठरवलंय तर उगाचच्या उगाच ती नाराज होईल असं काहीही वागू नका. आणि तसंही जीवाच्या बाबतीत गुरुजींनी जे काही सांगितलं होतं ते खरं ठरलंय. त्यावर जीवा विचारतो, काय सांगितलं होतं? मग बाबा सांगायला लागतात की अरे तू आगीत पडलास ना, त्यावेळेस गुरुजींनी आधीच सांगितलं होतं की तुला आगीपासून लांब ठेवायचं आहे, तुला आगीपासून धोका आहे म्हणून तेव्हापासून तर मालिनीच्या मनामध्ये भीती बसली आहे ना. त्यावर मात्र आता लगेचच जीवा हा नंदिनीकडे बघायला लागतो. तर दुसरीकडे गुरुजी येत असतील, तुम्ही लवकर तयार व्हा, पटकन आवरा असं सुद्धा ते सांगत असतात. चला मी येतो एवढं बोलून ते जात असतात. इतक्यात नंदिनी त्यांना हाक मारते, बाबा. त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका थांबतात आणि नंदिनीला विचारतात, बोल ना नंदिनी, काय झालं? त्यावर नंदिनी म्हणत असते, काही नाही बाबा. आता ती मनात विचार करते, पूजेला बसायचं नाही असं तरी कसं सांगणार अचानक, वाईट दिसेल ते. मग नंदिनी काहीच बोलणं टाळते. त्यानंतर आता बाबा गेल्यावर इकडे जीवा हा नंदिनीकडे बघतच राहतो. जीवाला बरोबर कळलेलं असतं की नंदिनीला पूजेला बसायला अजिबातच आवडत नाहीये. तर दुसरीकडे पार्था म्हणत असतो की आई अगं काय हे सगळं कशासाठी? त्यावर आई म्हणत असते की पार्थ हे बघ, जर तुझं ऑफिसमध्ये जाणं असेल तर तिथे जाणं आज काही महत्त्वाचं नाही आहे. मला माहिती आहे, माझं रम्याबरोबर कालच बोलून झालं आहे. रम्याने मला सांगितलं आहे की काही महत्त्वाच्या मीटिंग्स वगैरे आज नाही आहेत म्हणून तुमच्या. मग त्याबरोबर पुढे पार्थ म्हणतो, अगं पण आई ह्या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे? गुरुजींनी सांगितलं म्हणजे आपण लगेच केलंच पाहिजे का? त्यावर आई म्हणते, हो केलंच पाहिजे पार्थ, केलंच पाहिजे, कारण ते तुझ्या जन्मापासून
तुझ्या जन्मापासून नाही, माझ्या जन्मापासून भाकीत करतायत आणि ते कायम सत्य ठरत आलंय. कळलं तुला? त्यामुळे त्यांनी सांगितलेली गोष्ट मी नाही टाळू शकत. आजपर्यंत मी तुमच्यावर कुठल्या तरी गोष्टीची सक्ती केली आहे का? देवाला नमस्कार करून जा घरातून बाहेर पडताना असं तरी सांगितलंय? अरे तुम्ही मुलं आहात, तुम्हालाच काय, पण या माझ्या सुना आहेत, या विचार ना यांना तरी मी कधी म्हटलंय का रे घराबाहेर पडताना देवाला नमस्कार करा म्हणून? नाही म्हटलं ना. पण मग जर आज एखादी गोष्ट मी सांगते तर तू ती करायला मला नकार का देतोयस? आणि आज काव्य नाही तर तू का कटकट करतोयस? काय फॉर चेंज? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, आई अगं तसं नाही. पण त्याबरोबर आई म्हणते, काव्य तू काही सांगितलंयस का याला म्हणून हा असं बोलतोय का? त्याबरोबर लगेचच काव्य म्हणते, नाही काकू, मी काही नाही बोललेले, मी तयार आहे पूजा करायला. आता काव्याने मी तयार आहे पूजा करायला असं म्हटल्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हां मग तर विषयच मिटला. हे बघ पार्थ, पूजा आहे आपल्या घरात आणि आज तुम्हाला पूजेला बसायचंय, यात मला काहीच बदल करू नकोय, समजलं? पूजेला बसायचंय म्हणजे पूजेला बसायचंय. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का पार्थ तू? असं समज हा तुझ्या आईचा तुझ्या जवळचा हट्ट आहे. प्लीज माझी एवढी इच्छा पूर्ण कर बेटा. त्याबरोबर मात्र आता आईच्या समोर पार्थचं काही चालत नाही. पार्थ हा गप्पच राहतो. मालिनी काकू म्हणतात, बघा आता गुरुजी कोणत्याही क्षणी येतीलच, तुम्ही दोघंही पटकन छान तयार व्हा आणि लवकर खाली या. त्याबरोबर लगेचच पिहू हाक मारते, मामी गुरुजी आले. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, बघा आले पण गुरुजी, चला चला आता पटपट आटपा आणि या लवकर. हां त्याबरोबर आता काव्य आणि पार्थ मानेनेच होकार देतात. मालिनी काकू तिकडनं निघून जातात. त्यानंतर इकडे आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो, काय म्हणालात तुम्ही? तुम्हाला पूजेला बसायचंय. काल आपण डिवोर्स पेपर्स सह्या केलेत, तुम्ही डिवोर्स पेपर्स सह्या केलेत आणि आज तुम्हाला पूजेला बसायचंय का? तुम्हाला तर पूजा पाठ रीती परंपरा कुळाचार ह्या गोष्टी आवडत नाहीत ना? मग त्याबरोबर काव्य म्हणत असते, काय असतं ना पार्थ, कुणीतरी आपल्याकडून जर ते करून घेतलं ना तर काहीच वाटत नाही. जसं माझ्याकडून वटपौर्णिमेची पूजा करून घेतली होती. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, ठीक आहे तुम्हाला पूजेला बसायचं आहे, आवरून घ्या, तयार व्हा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आजची पूजा झाल्याच्या नंतर आपण कोर्टात जाणार आहोत आणि डिवोर्स फाईल करणार आहोत. आता पार्थने असं सांगितल्याबरोबर काव्या म्हणायला लागते की ठीक आहे. पार्थ म्हणत असतो, तुम्हाला माझ्यासोबत हे सगळं करायला आवडत नव्हतं, हे मला कळायला उशीर झाला. काव्य म्हणत असते, तसं काही नव्हतं पार्थ. आता काव्य आणि पार्थ हे दोघं बोलत असतात, पण विषयाला वळण लागून वाद होऊ नये म्हणून पार्थच म्हणतो, आवरून घ्या तुम्ही पटकन पूजेसाठी आजच्या. आणि मग तो आता तिकडनं निघून जातो. मित्रांनो, खरं बघायला गेलं तर यावेळेस पार्थने थोडं जास्तच ताणून धरले, पण त्याचंसुद्धा एका अर्थी जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. कारण काव्या ही कायम त्याच्याबरोबर फटकरून वागायची, त्याला कायम तोडून ताडून बोलायची, कायम त्याला दुखवायची आणि त्यामुळे आता त्याने जो निर्णय घेतलाय तो त्याला योग्य वाटतोय. कारण स्वतः त्याने बघितलं काव्याला डिवोर्स पेपर्स बनवताना आणि त्यामुळे तो एवढा हर्ट झाला. तुम्हाला काय वाटतं? तर दुसरीकडे आता नंदिनी ही जीवाने जो बेडवरती आवरताना टॉवेल टाकला होता तो टॉवेल उचलत असते, ओला असतो तो टॉवेल. त्याबरोबर आता जीवा लगेचच म्हणायला लागतो, सॉरी नंदिनी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, दे इकडे दे, मी करतो. आणि मग जीवा लगेचच तो टॉवेल घेत असतो नंदिनीच्या हातातून. त्यावर नंदिनी म्हणते, इट्स ओके, असू देत. तसंही आता तुमची खोली आवरण्याचे माझ्या हातात खूप कमी दिवस उरलेत, जोपर्यंत आहेत तोपर्यंत करते. तसंही आता जे होईल ते आपल्याला बघायचंच आहे पुढे. त्याबरोबर आता नंदिनीने हे असं काहीतरी म्हटल्यावर जीवा लगेचच म्हणतो, नंदिनी खरं तर तुला या आजच्या पूजेला बसायचं नाही आहे ना? बरोबर बोलतोय ना मी? त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते, काल डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्यात आपण आणि आज पूजेला बसायचं. त्यावर पुढे ती म्हणत असते, खरं सांगू, तुम्ही मला बायको म्हणून कधीच नाही स्वीकारलं. मला तुमच्याकडून बायको म्हणून जे प्रेम हवं होतं ते कधीच नाही मिळालं. पण मला आईबाबांकडून जे प्रेम हवं होतं ते खूप मिळालं, भरभरून मिळालं. त्यामुळे मला आजची ही पूजा त्यांच्यासाठी करायची, त्यांच्याशी सत्यनारायणाशी आज मी खोटं बोलून पूजेला पाटावर बसणार आहे. मी आज त्यांच्यासाठी ही पूजा करणार आहे, ज्यांना आपल्या मुलांचा सुखी संसार आहे असं जे बाहेरून चित्र दिसतंय त्याच्यावरच ते सुखी आणि खुश आहेत. त्याबरोबर आता मात्र जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी हे बघ तू. त्यावर नंदिनी म्हणते, इट्स ओके, असं करूया आपण, तुम्ही बाहेर थांबा, मी आवरून तयार होऊन पटकन येते. त्याबरोबर जीवा म्हणतो, हो चालेल. आणि मग आता जीवा जास्त काही आर्ग्युमेंट न करता सरळ तिकडनं बाहेर येतो. त्यानंतर आता इथे साठे गुरुजी आलेले असतात. काव्या, रम्या, पिहू, वसुहत्या, मालिनी काकू,
त्याचबरोबर विक्रम काका सगळेच जण साठे गुरुजींचं दर्शन घेत असतात. इतक्यात त्या ठिकाणी आता जीवा आलेला असतो. जीवाला बघून लगेचच विक्रम काका म्हणतात, अरे मोठा बारका घोडा आला, आता मोठा घोडा कुठे राहिला. त्याबरोबर त्या ठिकाणी पार्थही येतो. विक्रम काका म्हणतात, चला आलेले आहेत दोन्ही घोडे आपले. त्याबरोबर लगेचच ते दोघंही येतात आणि पहिलं गुरुजींना नमस्कार करतात. गुरुजींना नमस्कार केलात ही तर तुम्ही चांगलीच गोष्ट केलीत, पण आता लग्न झालंय तुमचं, त्यामुळे आता जोडीने नमस्कार करायचा असं विक्रम काका त्या दोघांनाही म्हणतात. त्याबरोबर असं म्हटल्यावर मात्र ते दोघंही गप्प राहतात, काही बोलत नाही. मग लगेच आता वसुहत्या नेहमीप्रमाणे टोमणा मारते, काय मग आहेत कुठे तुमच्या मानाच्या नवऱ्या. त्याबरोबर हे आता वसुहत्याने असं म्हटल्याबरोबर खरं तर मालिनी काकूंना अजिबातच आवडलेलं नसतं, पण तरीही मालिनी काकू स्वतःवरती ताबा ठेवतात आणि वसुहत्यांना काहीच उलट उत्तर देत नाही. त्यानंतर आता इकडे ते दोघंही सांगत असतात की तयार होऊन येत आहेत त्या. इतक्यात पिहू जोरात ओरडते, आल्या वहिन्या. आता आल्या वहिन्या असं म्हटल्याबरोबर पार्थची नजर त्याच्या बेडरूमकडे जाते, जीवाची नजर त्याच्या बेडरूमकडे जाते. बेडरूमचे दरवाजे उघडले गेलेले असतात आणि समोरून त्या दोघांच्याही सुंदर नटून सजून तयार झालेल्या बायका बाहेर येत असतात. एक असते काव्या तर दुसरी नंदिनी. नंदिनी साधी सरळ आणि सोपी दिसत असते, तर काव्या खूप छान आणि सुंदर दिसत असते, सोज्वळ दिसत असते. तर आता लगेचच विक्रम काका म्हणायला लागतात, खरंच किती सुंदर दिसते नाही. त्यावर मालिनी काकू म्हणतात की हो ना, खरंच किती गोड दिसते. विक्रम काका म्हणतात, अगदी धनंजयकडून घेतलाय तिने सुंदरतापणा, एकदम सुंदर आहे ही, फक्त ना थोडा राग कमी केला पाहिजे. मालिनी काकू म्हणतात, तुम्ही कोणाबद्दल बोलताय. विक्रम काका म्हणतात, तू नंदिनीबद्दल बोलतीयस, मला वाटलं काव्या. त्याबरोबर आता लगेचच नंदिनी आणि काव्या त्या ठिकाणी पुढे आलेले असतात. दोघीही खरोखर खूप छान दिसत असतात. जीवा आणि पार्थची नजर तर त्या दोघींवरूनही हलतच नसते. त्यानंतर आता वेळ असते ती पूजेला बसण्याची. गुरुजी हे जीवानंदिनीला सांगतात, तुम्ही पहिलं आचमन करून घ्या. जीवानंदिनी आचमन करतात. मग पार्थ काव्यालाही सांगतात. त्यानंतर आता गुरुजी एक एक करून पुढची विधी करत चाललेले असतात. पण पार्थला मात्र हा खोटारडेपणा सहन होत नसतो. देवाची फसवणूक होत असते आणि हे त्याला पटत नसतं. पार्थ उठून उभा राहतो आणि म्हणतो, कशासाठी करतो हे सगळं, काय गरज आहे करायची. त्याबरोबर मालिनी काकू पार्थला म्हणतात, पार्थ रे असं काय करतोयस. त्यावर पार्थ लगेचच म्हणतो की हो आई, बरोबर बोलतोय मी. सांग ना, काय गरज आहे हे सगळं करायची. जिला माझ्याबरोबर संसार करायचा आहे, जर तिला माझ्याबरोबर संसारच करायचा नसेल तर. त्याबरोबर मात्र आता मालिनी काकू त्याचबरोबर घरातले सगळेच पार्थकडे बघतच राहतात. थोडक्यात काय तर सगळ्यांनाच आता खरं कळलेलं असतं की पार्थ आणि काव्याचं रिलेशन खराब झाले. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, आता एकदा का पार्थने घरातल्या सगळ्या सदस्यांना खरं सांगून टाकलं की तो आणि काव्या वेगळे होत आहेत, घटस्फोट घेत आहेत, तर मग तरीही साठे गुरुजी त्यांना पूजेला बसून पूजा पूर्ण करायला लावतील की मग तुम्हाला पूजा करण्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही पूजेला नका बसू असं सांगतील. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आता तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती जोडी आवडते, म्हणजेच आपल्या सगळ्यांचीच लाडकी पार्थ आणि काव्या कीच आपली जोडी नंबर 2 म्हणजेच नंदिनी जीवा, ते देखील कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.